पहिल्यापासून गाय होते त्याची एक गाय दूध द्यायची नाही आणि ती गाय कुठं जाते ती उचलायची गायब व्हायची. त्याने विचार केला आपण तिचा पाठला. आता ते जय महाराष्ट्र पब्लिक. तर सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजचा जो व्लॉग असणार आहे तो आपला पहिलाच व्लॉग आहे. मित्रांनो, गाडीवर असल्यामुळे तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण चाललोय तरी नेमका कुठे. तर आपण चाललोय मेरुलिंगला. सोमवार असल्यामुळे आज आपण चाललोय मेरुलिंगला. मेरुलिंगला जाताना सर्वात पहिला तुम्हाला NH4 घ्यावे लागेल. तिथून आत आल्यावरती रायगाव गाव लागेल. रायगाव नंतरनं सायगाव गाव लागेल. हा व्ह्यू पाहताय तुम्ही तो सायगावमधलाच आहे. त्यानंतर आम्ही सायगावमधून पुढे गेल्यावरती महिगाव, मोरगर अशी गावे लागतील. तर व्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. मित्रांनो, लॉगमध्ये तुम्ही पाहतच आला असेल की निसर्ग, सातारा जिल्ह्याला लाभलेलं हे निसर्ग सौंदर्य तुम्ही पाहत आला असेल. कधीकधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो. कसं उगवायचं हे निसर्ग बघेल, पण कसं जगायचं ते आपल्याला पाहावं लागेल. मित्रांनो, घाट चढताना नंतर आम्हाला एक भैरवनाथ मंदिर लागलं. मग तिथे आम्ही थांबलो दर्शन घेण्यासाठी. करून आल्यानंतर आता इथे एक मंदिरापाशी थांबलोय. भैरवनाथ मंदिर आहे इथे. आता आमचे 2 मित्र खालून येत आहेत अजून, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. घाट निम्मा क्रॉस केला आहे. थोडासाच घाट आहे नॉर्मली. थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत मेरुलिंगला. तिथे गेल्यावर मी तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवेनच. मेरुलिंग सातारा जिल्ह्यातील मित्रांनो हे जावळी तालुक्यातील डोंगरावर वसलेलं छोटंसं गाव आहे. या गावात सुसज्ज असं महादेवाचं मंदिर पाहायला मिळेल आपल्याला वर गेल्यानंतर. येथील मंदिराचं मित्रांनो खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याचं सांगितलं जातं. म्हणजे 5 पांडवांनी म्हणजेच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या बंधूंनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठमोठ्या शिळा आणून प्रशस्त अशी उभारणी केली आहे. या मंदिरात मित्रांनो छोट्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज 4 ते 5 वेळा माघारी ऐकू येतं. ते वर गेल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. वारं खूप असल्यामुळे मित्रांनो मी सगळा व्हॉइस मागून दिला आहे. निसर्गाची निर्मिती अतिशय अचूक असते, म्हणूनच आजपर्यंत त्यामध्ये कोणताही बदल करावा लागलेला नाही मित्रांनो. निसर्ग मेरुलिंग हे गाव महादेव मंदिरासोबतच पर्यटनासाठी प्रसिद्ध मानले जाते. जर मित्रांनो तुम्हाला पुण्याहून यायचं असेल तर पुण्याहून 112 किलोमीटर भरतं आणि मुंबईवरून जर यायचं असेल तर 255 किलोमीटर भरतं. पुण्याहून जर आला तर आणेवाडी टोलनाका लागेल. टोलनाक्यावरून थोडं पुढं आला की रायगाव म्हणून गाव लागेल. त्या रायगावमधून आत आल्यावर सायगाव, मोरगर अशी गावं लागतील आणि तिथून पुढं आल्यावर तुम्हाला मेरुलिंग हे मंदिर दिसून जाईल. इथलंच आहे आजी तुम्ही? रोज वेट फुल असतो का व्हिडिओ यूट्यूबला? या मंदिरात मित्रांनो छोट्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्याला आपलाच आवाज 4 ते 5 वेळा ऐकू येतो. मेरुलिंगाय नमः.
मित्रांनो आता दर्शन वगैरे सगळं झालं. दर्शन झाल्यानंतर ना आम्ही ते या साईडला एका साईडला तरी आल्यानंतर आम्हाला आता ह्या दोघांना विचारू ह्यांना कसं वाटलं. तुला कसं वाटलं शिवम? खूप छान देऊळ आहे, निसर्गरम्य वातावरणात. आम्ही आता घाट चढून वर आलो, खूप मस्त वाटले. इथं बाबांनी जरा थोडी माहिती दिली आम्हाला. ओके, सर्व माहिती कळली आम्हाला. जरा आपल्या प्रेक्षकांना सांगशील का की इथं येण्यासाठी म्हणजे कुठली कुठली गावं पार करून यायला लागते? म्हणजे NH4 हायवे आणि इकडं मेढा, दोन आपल्याला स्पॉट मेन आहेत. पण आपण आता NH4 हायवे वरून येत असताना रायगाव मधून आत आलो. रायगाव सायगाव सरळ आपल्याला पुढे विचारत जरी आला तरी हरकत नाही. पुढे आला की आपल्याला मोरगर गाव लागते. मोरगर गावातनं आपण वर घाट लागतो. घाट चढून वर आले की आपल्याला मेरुलिंगचं देऊळ दिसून जाते. सोपे आहे, पण विचार आला तर बरे पडेल. रस्ता किती म्हणजे दिवस झाला आता झालाय? म्हणजे किती वर्ष झाली? आमची पोरं शाळा सगळ्याची खाली जायची त्या पवारवाडीला शिकायला चालत. घरी अरे आम्ही या घराची चालत आणली हे गावात. मग आता तुम्हाला बाजार वगैरे आणायचं असल्यावर आता गाडी आता आहे, पण आधी मग तुम्ही खालीच जायचं चालत. होय. सायगावला हा 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 हा. दवाखान्यात म्हणजे दारात उचलून यायचं माणूस खाली. होय, गाडी नव्हती मग आता हीच नाही. धोका राहतोच ना आपला पावसाळ्यात. दारात असं माणूस करायचं, आजारी पडले की पावसाळ्यात काय मग इथं काय वन्य प्राण्यांचा काय ही हाय मस्त वाढरायचं, डुकरायचं, बेकरायचं, साय. पहिल्यापासून तुम्ही बघत आला असाल ते आता? होतं पहिलं वरवी सगळं होतं. आता ती जनावरांमुळे घरापाशी काय राहिला तर बिबट्या वगैरे असतो काय? हायत खाली तिकडे आहेत ना. नाही जनावर नाही, आता बाहेर जायची चोरी झाली. आता कोण म्हातारी माणसं संध्याकाळचं बाहेर निघत नसतं. कसं जाते कोण बाहेर? घर किती आहे तिथं? शिकार वस्ती आहे. आमचं स्वामींचं घर आहे, हे गुरुवाळे वरती तिकडे साबळे येतं. म्हणजे 7-8 घर इथे आता झालेली? जास्तच येते. आमचे 7-8 आहे गुरुवार. 50 घर असतात. हो, 100 उंबरठा आहे. 100. होय, आधी एवढी नसतील तुमच्या वेळेस? तवा नवीन हो, आता वाढत गेली ना. 100च्या पुढे उंबरठा आहे. मुंबई राहायचं पुढे एवढीच. काय दुखते का मित्रांनो? आधी एवढी घर नव्हती वर, पण आता 100च्या वर घर झालेली आहेत. हा, आणि तिकडं आजी म्हणल्या की बाळूमामांचं मंदिर झालंय. तिकडचंही मंदिराचं आपण पुढे दाखवूयात तुम्हाला. हळूहळू जशी म्हणजे माणसं येत गेली तशी तसे होत गेला. मित्रांनो इथं पहिला रस्ता नव्हता. आजी सांगत होते की त्यांच्या म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळेसच रस्ता नव्हता ना, तुम्ही चालतच येत होता तेव्हा. ते घराची जी कौलं दिसत आहेत त्या ते आजी म्हणतात की आम्ही चालत इथून खालून आणलेत. मग त्या गावावरून खाली इकडे जावळीवाडी म्हणून खाली तिकडून म्हणलं तर रामराज्यामध्ये आपण जायचं. देवळाच्या आधी रावण होतं त्यावेळी. रामाचं आणि रावणाची लढाई चालू होती आणि थोडक्यात घ्यायचं आपण ते. लक्ष्मणाला शक्ती लागली, बाण लागला आणि तो मूर्छित पडला. मूर्छित म्हणजे बेशुद्ध पडला. आता त्याला जांबवंत अस्वलांचा राजा. तर त्याने सांगितलं जर द्रोणागिरी पर्वतावर अमुक अमुक बोलली आहे, त्यातली जर काय आणली तर ती बी सूर्योदयाच्या आधी, तर लक्ष्मण वाचू शकतो. मग आता रामाने विचार केला, द्रोणागिरी पर्वत भारताच्या त्या टोकावर, श्रीलंका भारताच्या ह्या बाजूला, दिवसोकाच्या आधी कोण आणेल असा वीर. मग त्यांनी फक्त मारुतीकडे बघितलं. लगेच मारुती उभा राहिला, प्रभू आज्ञा करा, काय असेल ती, असं असं आहे, तू जा आणि द्रोणागिरीवरली ती वल्ली घेऊन ये. आता तू गेला त्यावेळी विमानासारखा तो जात होता, विमानासारखा. त्याला वाटत अनेक प्रसंग आलं, राक्षस आडवा आलं आणि द्रोणागिरीवर तो पोचला. पोचल्यानंतर तिथं जर गेला तर आपल्या लाईट कशी चमकते गावात, सगळीकडे लाईट, अशी त्या डोंगरावर सगळी लाईट. त्याला कळाना काय न्यायचं आपण, कुठल्या झाडाचे बोलले न्यायचे समजा ना. त्याने एक डावा पाय मारला होता डोंगरावर आणि नमस्कार केला, मला लक्ष्मणाला वाचवायचं, तू माझ्या बरोबर चल. खाली हात घातला आणि डोंगर हातावर धरला मारुतीने. तुम्ही बघितला असेल कुठे. आणि तो डोंगर घेऊन येताना रामाचा भाऊ भरत अयोध्येच्या बाहेर रामाची वाट बघित होता. त्याला वाटलं हा माझ्याच रामावर टाकाय निघालाय डोंगर, म्हणून त्यानं बाण मारला आणि खाली घेतला. त्याला तेवढी शक्ती होती त्यांच्याकडं. आता तो डोंगर खाली आल्यावर
तो राम 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 म्हणितलं तू मारुती आला. म्हणला रामाचा तू कोण? म्हणलं मी रामाचा दूत मारुती. आता असं लक्ष्मणाला संकट आले त्यासाठी मी हा डोंगर घेऊन चालले. लगेच बाण मारला, त्या डोंगराला आज्ञा केली ज्या ठिकाणी राम लक्ष्मण तिथे जाऊन थांब. तो डोंगर तिथे थांबला आणि मग तो ओली घेतली जांबवान आणि ते सगळा केला. तो भाग संपला आता. पण हे सांगायचं तात्पर्य एवढं, तिकडून जाताना डोंगर घेऊन सातारा शेजारी जरडेश्वर डोंगर आहे, त्यातला एक 5% 10% भाग त्या डोंगराचा खाली पडला, तो जरडेश्वर डोंगर. एक छोटासा खडा तेवढा पडला, छोटासा भाग पडला, ते डोंगर तेवढा पडलाय. म्हणजे तो द्रोणागिरी केवढा असेल. तर आता सांगायचं म्हणजे काय, त्या द्वापार युगामध्ये त्या ठिकाणी ऋषी राहत होतं. आपला रामाचा भाग संपला, फक्त या डोंगरासाठी सांगायचं. तर तिथे ऋषी राहत होते, त्यांच्याकडे गाय होत्या. गाय होते, त्याची एक गाय दूध द्यायची नाही आणि ती गाय कुठं जाते दिवसाची गायब व्हायची. त्यांनी विचार केला आपण तिचा पाठला करू. आता तुम्ही जी पेंड काढली, फोटो काढला, त्या ठिकाणी गाय येऊन त्यांनी दुग्धधारा सोडायची उभी राहून. तेव्हा जंगल होते, देवळ नाही काय नाही. त्यांनी खांदून पाहिलं. म्हणजे कोणी 5 पांडवांनी का? हा नाही, ऋषीने. आणि मग ती पेंड गावली तर त्यांनी वर काढून त्यांनी स्थापना केली. आता तुमच्या कोटेश्वरला पिंड आहे, मी नेहमी जातो, इतर अनेक शंकराचे पिंड आहेत, पण ते सिमेंटनं बनवलेले आहेत. त्याला काही सुद्धा केलं नाही, त्याला स्वयंभू म्हणतात. दुसरी गोष्ट, या माथ्यावर एवढं होल आहे, बघितलं पाणी भरलेलं आहे, 6 होल बारीक बारीक आहेत साईडला, वर एवढं 6. तर त्या पाणी आपण जरी कपड्याने टिपून काढलं 2 तासाने गेलेलं ते भरलेला राहणार, त्याला स्वयंभू म्हणतात, जागृत देवस्थान. बर, आता ते पिंड ऋषीने स्थापन केली. आता आपण पुढं चालायचंय. ज्यावेळी पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध व्हायचं, सावत्र भावते, त्यांचा मामा सकुदी कौरवांचा, आणि ते अनेक वेळा त्यांचं युद्ध झालं आणि ते कवडे खेळायला लागलं. तुम्ही जाता ते खेळता ना काय असं तसं खेळायला बसलं तर त्यांच्या बाजूने मामा शकुनी आणि यांच्या बाजूने पांडवांचा थोरला भाऊ धर्मराज. खेळत असताना पहिलं ठरलं काय, जर पांडव हरलं तर त्यांनी 12 वर्ष वनवास करायचा आणि 13 वर्ष अज्ञातवास करायचा. अज्ञातवास याचा अर्थ, त्या 13व्या वर्षी जर कौरवांनी शोधून काढलं पांडवांना तर 12 वर्ष वनवास असं ठरलं. मग त्यांनी 12 वर्षे अख्ख्या भारतामध्ये भ्रमंती केली आणि ज्यावेळी 12 वर्षाच्या भ्रमंती निघालं, कुठे फिरायचं करून आलं नाही, 12 वर्ष गावलं चालते, 13व्या वर्षी नाही. पण 12 वर्ष फिरत असताना या ठिकाणी जात होतं पांडव, त्यावेळी त्यांनी ती पिंड पाहिली. त्यांनी विचार केला आपण कधीतरी इथं मंदिर बांधू. पांडवांनी विचार केला. आता ती 12 वर्ष झाल्यानंतर 13 वर्ष कुठं काढायचं, 13 वर्ष शोधून घावलं नाही पाहिजे. वाय म्हणून शहर आहे, सगळ्याला माहिती आपल्याला, आपल्या शेजारी. वायला विराट नगरी नाव त्यावेळी, विराटनगर, आणि विराट राजा त्या ठिकाणी राज्य करत होता. मी बाळानं काय शिकलेला नाही, अभ्यास केला नाही, संशोधन केलेलं नाही, फक्त 4थी आता शिकलोय मी. पण ग्रंथाचा मला नाद आहे, ग्रंथ वाचला. आता विराट नगरीचा राजा त्या ठिकाणी त्यांनी गुप्त व्यसन रूप पालटलं पांडवाने. धर्मराज थोरला मृत्यू वाचायला, अर्जुन त्या राजाची मुलगी उत्तरा, तिला नृत्य शिकवाय, भीम चपात्या कराय, नकुल सहदेव घोडी सांभाळाय, आणि द्रौपदी त्या राजाच्या राणीची दासी. असं 1 वर्ष त्याने त्या ठिकाणी काढलं आणि त्यावेळी येऊन त्यांनी हे मंदिर बांधले त्यांनी. आता हे काम चालले, त्या बाजूला एक देखमाळ आहे, 20 फुटाचा एकच दगड उभा केला. मग ते भीमाचं काम, त्यावेळी ताकदीवादी माणसं होती आणि देव अवतारी होतं. ज्या ज्या वेळी देवाने अवतार घेतले त्या त्यावेळी त्यांचं वरं ठरायचं, पृथ्वीवर गेल्यावर कुणी कुठला अवतार घ्यायचा. भीम बी अवतारी होतं. तर आता असा एक मुलगा, आता इकडे उभं राहिला, असा एक मुलगा आला, तुम्ही हे सांगितलं अगदी बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं. पण ह्या देवळाला माग हिंदूची शिखर म्हणून हे मशिदीचा आकार का? मुघलांना कळू नाही म्हणून ना काहीतरी. आता ते तिकडे दाखव. मित्रांनो, तो त्या बाजूला एक असा लांब असं मुघलांना वाटणार की मशीदच आहे, मशीद आहे, इकडे जाऊ नये आपण. मशीद आणि असा जे दरवाजा त्या बाजूला आहे त्याच्यावर 4 मिनार हैदराबादचं
तो हे दाखवलेला साच्या हा. त्या बाजूला दरवाजे 4 मिनारचं खांब चारमिनार. म्हणजे तिकडे मुसलमान येऊ नये कुणी पाडू नये हा त्याचा अर्थ. अर्थ. आता त्या मुलाचा प्रश्न संपला. हा मुलगा आला इथंच मी बसलो होतो. काका तुम्ही सांगितलं बाकी सगळं खरं आहे पण हे देवळ एका रात्रीत बांधले हे खरं असेल का? एका रात्रीत बांधले. हो, एका हो. रात्रीत हा. पांडवांनी बांधले एका रात्रीत. तर त्याच्यावर माझ्या स्वतःच उत्तर आहे ते काही शास्त्रातलं नाही. हा. सावळा कुमार आपण सगळे ऐकलंय. हा. त्याची मालिका झाली. त्याच्या मुलीची आठ होती. ते गाढव कोण होता? इंद्राच्या शापामुळे गंधर्व गाढव होऊन त्याने तिथं आला होता हम्म. हो, झालं. आणि तो सावळ्या कुमारच्या गाढवावर राहत होता. गाढवाचं लग्न पिक्चर. आता ते तुम्हाला आहे माहिती सगळं दाखवलंय ते. आहे का मध्ये नाही? दाखवलंय. तर ती मुलीचा अट्ट काय होती? आता ते सावळा कुमार पळून जात होता त्याला आणला धरून पण साताळ्याची माडी बांधली. शेवटी राजवाड्याच्या बाजूला जागा आहे. हम्म. एका खांबावर 7 मजली इमारत जर उद्याच्या उद्या मला दिसली तर मी लगेच इमारत दिसली की लग्नाला तयार आहे. हा. ती का होतं? त्या गंधर्वाला उशाप त्यानं इंद्राला माहित होता की हा. मला हे यातनं बाहेर सोडवायसाठी काहीतरी उशाप द्या. तेव्हा त्यानं सांगितलं तू अमुक ठिकाणी जा आणि गाढव असताना त्या मुलीचे लग्न केलं तर पुन्हा गंधर्व होऊन त्यांनी इंद्राकडे गेला. आता तो झाला गंधर्व. तो लग्न लावून त्यांनी गेला पण ती इमारत बांधायला विश्वकर्मा त्या देवाचं नाव विश्वकर्मा 33 कोटी देवामध्ये त्याला ही शिल्प सगळे अवगत होतं. हे शिल्प करायची जादू जशी असते तसं तो वाटेल ते शिल्प एका रात्री त्याला मंदिर बांधलं का नाही ते 7 मजली. हो. मग हे काय अवघड आहे? नाही